नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहोत आणि हा चॅप्टरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपल्या चॅप्टरचा. कारण हा जो क्वेश्चन आहे आपल्याला विदाउट युजिंग ट्रूथ टेबल फाइंड करायचा आहे. काय आहे क्वेश्चन तो आधी बघू. क्वेश्चन नंबर 3, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट P double implies Q which is equal to in bracket P and Q or negation of P and negation of Q. ट्रूथ टेबलचा यूज न करता जे काही ट्रूथ टेबल आहे त्या ट्रूथ टेबलचा यूज न करता आपल्याला काय करायचं हे शो करायचं की हे लॉजिकल इक्विव्हॅलंट आहे. ऑलरेडी आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्सचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे, पण ते आपण एक्झाम्पल विथ द हेल्प ऑफ ट्रूथ टेबल फाइंड केलेले. पहिल्या स्टेटमेंटसाठी ट्रूथ टेबल फाइंड केला, दुसऱ्यासाठी ट्रूथ टेबल फाइंड केला आणि जर ते दोन्ही ट्रूथ टेबल सारखे येत असतात तर ते दोन्ही स्टेटमेंट लॉजिकल इक्विव्हॅलंट आहे. आणि इथं विदाउट युजिंग ट्रूथ टेबल आहे. ट्रूथ टेबलने सॉल्व्ह करणं सोपं आहे, पण विदाउट युजिंग ट्रूथ टेबल म्हणजे आपल्याला काय करायचे, जे काय आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्समध्ये जे रूल बघितले त्या रूलचा यूज करून आपल्याला आन्सर फाइंड करायचं. मग आता विदाउट युजिंग ट्रूथ टेबल आपल्याला फाइंड करायचंय, तर प्रूव्ह दॅटच्या केसमध्ये एकतर काय करू शकतो आपण, LHS घ्यायची आणि LHS कडून आपण RHS कडे जाऊ शकतो. हे एक वे आहे. तर दुसरा वे RHS घ्या राईट हँड साईड आणि त्यानंतर RHS कडून LHS कडे. ह्या दोन्हीपैकी कोणती एक स्टेप आपण वापरून हे प्रूव्ह करायचं. आता प्रश्न असा पडतो LHS घ्यायची का RHS घ्यायची, ते डिपेंड्स करतं क्वेश्चनवर. क्वेश्चन कशा फॉर्मेशननुसार घ्या. मी जर LHS घेतली तर मी सॉल्व्ह करू शकते का RHS, की RHS घेतली तर LHS सॉल्व्ह करता येईल का. मग आता एक्झाम्पल बघूया. P डबल इम्प्लाइज Q हे काय दिलेलं आहे आपल्याला, LHS दिलेली आहे आणि हा जो काही ब्रॅकेट इकडचं ती काय आपली RHS आहे राईट हँड साईड. आता कोणतं टेबल यूज करायचं किंवा LHS घ्यायची का RHS घ्यायची हे डिपेंड्स आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटवर. म्हणजे तुम्हाला जे काही लॉ आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे 10 लॉ ते माहीत पाहिजे. मग आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे हे झाले पहिले 5 लॉ, हे झाले दुसरे 10 लॉ, आणखीन पुढचे 5 लॉ सॉरी. तर मग आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये तुमची जी काही LHS दिलेली ती काय P इम्प्लाइज Q आणि तुमची जी काही RHS आहे ती काय, हे दोन ब्रॅकेट आहे. मग आता LHS घ्यायची का RHS घ्यायची ते डिपेंड्स करतं अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये. मग आता बघू अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये तुम्हाला P डबल इम्प्लाइज Q साठी दोन फॉर्म्युले दिलेले. हा एक झाला पहिला फॉर्म्युला, हा झाला दुसरा फॉर्म्युला. म्हणजेच आपण काय करू शकतोय, पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण घेणार आहोत LHS का, कारण LHS साठी माझ्याकडे हा फॉर्म्युला आहे P डबल इम्प्लाइज Q चा. काय आहे P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. चला मग आपण कन्सिडर करतोय LHS. मी LHS कन्सिडर केली आणि माझी LHS आहे P डबल इम्प्लाइज Q. ओके, हे P डबल इम्प्लाइज Q साठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याला नाव दिलेले आपण बाय कंडिशनल लॉ. तो फॉर्म्युला काय सांगतोय, P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. ते राईट करून घेऊ. काय लिहिता, P डबल इम्प्लाइज Q म्हणजेच काय, P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. आता याच्यासाठी तुम्ही रिझन देणार आहे, तर तुम्ही यूज केलाय बाय कंडिशनल लॉ. आता ऑलरेडी बाय कंडिशनल लॉचा सरळ सरळ फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे, त्याच्यामुळे मी फक्त कोणता लॉ यूज केलाय ते शब्दात लिहिते, परत तो लॉ डबल लिहित नाही कारण समोरासमोर ऑलरेडी लिहिलेला आहे. आता बाय कंडिशनल लॉ मध्ये मी पहिला फॉर्म्युला यूज केलाय P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. त्याच्यासाठी माझ्याकडे काय परत दुसरा फॉर्म्युला आहे, म्हणजे मी हा फॉर्म्युला सुद्धा वापरू शकते. मग लिहून घेऊ काय, निगेशन ऑफ P और Q अँड निगेशन ऑफ Q और P. चला मग लिहून घेऊ. म्हणजेच काय लिहिता आहे आपल्याला इथं, निगेशन ऑफ P और Q अँड निगेशन ऑफ Q और P. बघू बरोबर आहे का, निगेशन ऑफ P और Q, निगेशन ऑफ P और Q अँड निगेशन ऑफ Q और P. ठीक आहे. आता फॉर्म्युला बरोबर इथपर्यंत लिहिले, म्हणजे या स्टेपला पण परत तुम्ही कोणता लॉ यूज केलाय, इथं पण तुम्ही बाय कंडिशनल लॉ यूज केलेला आहे, बाय कंडिशनल लॉ. बरं, आता इथून पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. ब्रॅकेट बघा काय दिले, निगेशन ऑफ P और Q अँड निगेशन ऑफ Q और P.
मग आधी तर आपल्याला लॉ यूज करायचे, आपण काय करू शकतोय काय करू शकत नाही हे आपल्याला बघायचं आहे. मग आता हा जो पहिला ब्रॅकेट आहे, ह्या पहिल्या ब्रॅकेटला मी म्हणते नंबर 1. हे झालं अँड कनेक्ट. निगेशन क्यूला मी म्हणते सेकंड नंबर आणि पी ला म्हणते थर्ड नंबर. 1 2 3 असे 3 स्टेटमेंट्स आहे आणि 2 कनेक्टिव्ह आहे, अँड आणि ऑर. म्हणजे तुम्ही यूज करणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजेच काय, पहिल्या ब्रॅकेटनी आणि ह्या अँड सिम्बॉलनी मध्ये मल्टिप्लाय करा. बघू काय होतंय. निगेशन ऑफ पी ऑर क्यू पहिला ब्रॅकेट आणि अँड सिम्बॉलने मी मध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय निगेशन क्यूला. बर, मल्टिप्लाय केल्यानंतर काय आहे, मिडलचा सिम्बॉल ऑर आहे, ऑर लिहून घेतला. परत मल्टिप्लाय करा, काय निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड काय येतंय पी. बर, इथं तुम्ही कोणता लॉ यूज केलाय, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलाय, मल्टिप्लिकेशन किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पहिल्या स्टेटमेंटनी आणि अँडनी तुम्ही ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता ऑब्झर्व करा काय दिलंय, निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय, निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड पी. आता हा जर ब्रॅकेट बघितला तर ह्या ब्रॅकेटमध्ये बघा, याला काय म्हणता येईल 1 निगेशन पी ला, क्यू ला म्हणता येईल 2 आणि निगेशन क्यू ला म्हणता येईल 3. इथं पण काय, निगेशन पी आला 1, क्यू आला 2 आणि परत पी आला 3. मग आता आपण निगेशन क्यूचा विचार करू आणि अँडचा. म्हणजेच काय करतोय, मल्टिप्लिकेशन करताना आपण ह्या बाजूने सुद्धा आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतोय किंवा इकडच्या बाजूने सुद्धा मल्टिप्लिकेशन करू शकतो. मग आता बघा, ह्या ब्रॅकेटमध्ये पण परत तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचं. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करताना इथं अँड आणि निगेशन क्यूनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं इकडच्या साईडने, उजव्या साईडने. परत अँड आणि पीनी इकडं उजव्या साईडने मल्टिप्लाय करायचे. आता मग बघू, पेन चेंज करून घेते मी. आता बघा काय होईल, मग मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होतंय, निगेशन पी अँड क्यू. ओके, निगेशन पी अँड क्यू नी मध्ये मल्टिप्लाय केलं. ऑर जशाचं तसं काय शिल्लक राहील, क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. मल्टिप्लाय करायचंय फक्त अँड आणि निगेशन क्यू नी पहिल्याला मल्टिप्लाय केलं. ऑर जशाचं तसं. बर, ऑर परत अँड पी नी मल्टिप्लाय करा, काय होईल, निगेशन पी अँड पी. हा ऑर जशाचं तसं आणि काय, क्यू अँड पी. इथं कोणता लॉ यूज केलाय तुम्ही, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बर, आता बघा, निगेशन पी अँड क्यू जसंच ठेवू, पण क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. पेन परत बदलून घेते. बघा आता क्यू अँड निगेशन क्यू, त्यानंतर निगेशन पी अँड पी. माझ्यामध्ये हे फॉर्म्युले आपण कुठेतरी बघितले आणि याला आपण नाव दिले कॉम्प्लिमेंट लॉ. दोन्ही पण सेम आहे. जरा मग कॉम्प्लिमेंट लॉ बघू. हा बरोबर, इथं कॉम्प्लिमेंट लॉ आहे आपला, आपल्याला तो लॉ बघायचा आहे कॉम्प्लिमेंट लॉ. आणि कॉम्प्लिमेंट लॉ फॉर अँड कनेक्टिव्ह साठी पी अँड निगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू सी येते. मग आता पी अँड निगेशन पी, इथं पी आहे अँड निगेशन पी, परत क्यू अँड निगेशन ऑफ पी, म्हणजे दोन्ही ठिकाणी सी येणार आहे. मग आता आणखी एक स्टेप लिहू, आन्सर लिहून घेऊ. आपलं पेन चेंज करून घेऊ. निगेशन पी अँड क्यू ऑर सी. ऑर काय लिहिता, ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ पी, सॉरी ब्रॅकेटमध्ये सी ऑर क्यू अँड पी. काय नाव देता, कॉम्प्लिमेंट लॉ. आणि कॉम्प्लिमेंट लॉ तुम्हाला सगळ्यांना माहिती काय, पी अँड निगेशन ऑफ पी याची व्हॅल्यू येते सी. अजून माझं आन्सर फाइंड झालेलं नाही. मला काय पाहिजे, पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे, म्हणजे मला इथं परत आणखी एक स्लाइड ऍड करणं गरजेचं आहे. मग आता न्यू स्लाइड. बर, आता इथपर्यंत आलाय. हा जो ब्रॅकेट आहे ॲज इट इज लिहून घेऊ. काय, निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर सी. बर, निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर सी.
negation of P and Q or C. बर, सेकंड ब्रॅकेट काय आहे ते बघून घेऊ. निगेशन ऑफ P and Q or C. त्यानंतर परत काय आला, or C or Q and P. or C or Q and P. बर, परत एकदा चेक करू. निगेशन ऑफ P and Q or C. निगेशन ऑफ P and Q or C or C or Q and P. ओके, इथपर्यंत लिहिलंय. आता इथून पुढे पण आपल्याला काय करता येईल. आता ऑर आहे, ऑरच्या टेबलमध्ये काय दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स येतो. आता सी म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्शन आहे. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे सगळे फॉल्स, म्हणजे याचा आन्सर सी वर डिपेंड नसून कशावर आहे, या ब्रॅकेटवर डिपेंड असणार. हा जर फॉल्स झाला तर फॉल्स, नाही झाला तर नाही. म्हणजे याचा आन्सर येत आहे निगेशन ऑफ P and Q. आणि याला माझ्यामध्ये आपण आयडेंटिटी लॉ म्हणून नाव देणार आहे. ऑर इथं काय म्हणता, Q and P, आणि इथं तुम्ही नाव देणार आहे आयडेंटिटी लॉ. आणि कोणता आयडेंटिटी लॉ आपण यूज केला आहे, P or C. काय येतोय, P. मग चेक करू आयडेंटिटी लॉ P or C. P येतोय का, आयडेंटिटी लॉ P or C. P or C, P. हा बरोबर आहे. मग आता बघू, इथपर्यंत तर आलोय आपण. आणखी पुढे आपण काय करू शकतोय. ओके, आता निगेशन ऑफ P and Q ॲज इट इज लिहून घेऊ. निगेशन ऑफ P and Q और आता Q and P च्या जागी काय लिहू, P and Q. कोणता लॉ यूज केलाय तुम्ही इथं, यूज केलाय कम्युटेटिव्ह लॉ. जरी जागा इंटरचेंज केला तरी आन्सर मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथपर्यंत सॉल्व्ह करू. पण फायनल आन्सर मध्ये आपल्याला काय पाहिजे होतं, P and Q और निगेशन ऑफ P and Q. ओके, मग आता निगेशन ऑफ P and Q और P and Q कुठे चुकलंय का बघूया. P implies Q आलाय, Q implies P आलाय. निगेशन ऑफ P और Q. इथे छोटीशी मिस्टेक झाली आपल्याकडून. इथं दिसतंय का, हा जो निगेशन ऑफ Q आहे याने मध्ये मल्टिप्लाय करायचं होतं, आणि अँडनी पण. निगेशन P अँडनी मध्ये मल्टिप्लाय केला निगेशन Q ने. म्हणजे माझा आन्सर सगळीकडे बरोबर आहे. पण फक्त काय झालं, इथं थोडीशी एक चूक झाली, ते आपण हे करून घेऊ. ओके, काय करता येईल मग इथं, रेड पेन. निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. म्हणजे इथे माझं निगेशन राहिलं होतं, आपण निगेशन ऍड करून घेऊ. ओके, निगेशन Q आलाय, म्हणजे इथं पण तुमचं काय येणार आहे, निगेशन. जिथं Q होता सिम्पली तिथं तुमचं निगेशन Q येणार आहे. इथं पण निगेशन ऑफ Q, इथं पण निगेशन ऑफ Q. आता आन्सर मध्ये काय आलंय, निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q और P अँड Q. परत कम्युटेटिव्ह लॉ अप्लाय करूया आणि जागा चेंज करून घेऊ. म्हणजे काय घेता, P अँड Q और निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. आणि इथे तुमचा आन्सर येणार आहे कम्युटेटिव्ह लॉ. ही झाली तुमची राईट हँड साईड. देअरफोर काय म्हणता येईल, LHS विच इज इक्वल टू RHS. मग आता बघू, सिमिलरली LHS विच इज इक्वल टू RHS आलेली आहे का, हो, LHS विच इज इक्वल टू RHS आलेली आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा, LHS घ्यायची का RHS घ्यायची आपण ठरवणार आहोत. आता जर ऑब्झर्व केलं तर काय दिसतंय, LHS ही जी आहे ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे आणि RHS ही सिम्पलेस्ट फॉर्मॅटमध्ये दिली. पण मग आपला आन्सर काय करायचं आपल्याला, LHS घ्यायची का RHS. तर आपण काय घेऊ,
LHS घेऊ का, कारण RHS जी दिलेली ती सिम्पलेस्ट फॉर्मॅटमध्ये दिलेली आणि P साठी आपल्याकडे फॉर्म्युला नाही, पण मग LHS जर घेतली तर त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मग काय लिहिता, P or Q अँड P or निगेशन ऑफ Q. ओके, जर मी हे ऑब्झर्व केलं तर व्यवस्थित बघा, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, P or, सेकंड ब्रॅकेटमध्ये पण P आणि or आहे, त्याला काय करू आपण, कॉमन काढून घेऊ. P बाहेर आलाय, or पण बाहेर आलाय, ठीक आहे. मग ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहत आहे ते बघू, P आणि or बाहेर आलाय, Q, त्यानंतर काय शिल्लक राहणार आहे, अँड P आणि or बाहेर गेला म्हणजे काय, निगेशन ऑफ Q. आता इथे तुम्ही कोणता लॉ यूज केलाय, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय करू शकता, ब्रॅकेटमध्ये पण अप्लाय करू शकता किंवा ब्रॅकेटमधून बाहेर पण तुम्ही काढू शकता. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे लिहिणं गरजेचं आहे. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कशासाठी आहे, P or Q अँड R. आता P आणि or ने मध्ये मल्टिप्लाय करा, काय होईल, P or Q अँड काय लिहित आहे, P or R. म्हणजे त्यांनी काय केलंय, हा फॉर्मॅट तुम्हाला दिला होता ते या फॉर्मॅटकडे गेले. ओके, हा झाला तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरं, आता इथं काय दिसतंय, Q अँड निगेशन ऑफ Q. म्हणजे तुम्हाला कोणत्या लॉची गरज आहे, कॉम्प्लिमेंट लॉची गरज आहे. आणि कॉम्प्लिमेंट लॉ तुम्ही बघता ॲज अ अँड साठी, म्हणजेच काय, P अँड निगेशन ऑफ P. आणि P अँड निगेशन ऑफ P ची व्हॅल्यू C आहे, म्हणजेच काय, P or C. ओके, ऑरचा ट्रूथ टेबल आहे, ऑरच्या ट्रूथ टेबलमध्ये दोन्ही आन्सर फॉल्स असेल तर फॉल्स आहे, म्हणजे याचा आन्सर येणार आहे P. आणि ह्या स्टेटमेंटसाठी तुम्ही यूज करता ॲज अ आयडेंटिटी लॉ. आणि आयडेंटिटी लॉ काय सांगतोय आपल्याला, P or C काय येतो, P येतो. अशा प्रकारे तुमची राईट हँड साईड प्रूव्ह झाली. अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व्ह केले. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4. ओके, आता एक्झाम्पल नंबर 4 मध्ये पण काय, LHS साईड थोडीशी डिफिकल्ट आहे, RHS साईड थोडीशी इझी. तर आपण घेताना LHSच घेणार आहोत, कारण डिफिकल्ट आहे, आपल्याला बऱ्यापैकी माझ्यामध्ये आन्सर भेटून जाईल. मग आता LHS साईड बघूया. LHS साईड काय दिलेली आहे, P and Q or negation of P and Q or P and negation of Q. ओके, ऑब्झर्व करा काय काय दिलेलं आहे. फर्स्ट ब्रॅकेट इज आवर फर्स्ट स्टेटमेंट, और सेकंड ब्रॅकेट इज आवर सेकंड स्टेटमेंट, और नंतर थर्ड ब्रॅकेट इज आवर थर्ड स्टेटमेंट. ओके, आता असोसिएटिव्ह लॉ दिलेला आहे. असोसिएटिव्ह लॉ मध्ये इथं आपल्याला 3 स्टेटमेंट्स दिलेले आणि मध्ये सिम्बॉल ऑरचा आहे, म्हणजे इथं आपल्याला असोसिएटिव्ह लॉ यूज करायचा आहे. असोसिएटिव्ह लॉ मध्ये आपण ब्रॅकेटचा यूज करू शकतोय. आता कोणता ब्रॅकेट कुठं यूज करायचा आहे आपण ठरवणार आहोत. ठीक आहे, मग आता आपण काय करू घेऊ, फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंटला ब्रॅकेट टाकू. P and Q or negation of P and Q. फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंटला ब्रॅकेट टाकलाय, और जशाचं तसं P and negation of Q जशाचं तसं. रिझन काय येणार तुमचं, ॲज अ असोसिएटिव्ह लॉ. आणि असोसिएटिव्ह लॉ कशासाठी बघतोय आपण, P or Q or R. P or Q or R. बरं, आता फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंटला आपण ब्रॅकेट टाकलंय, तर ऑब्झर्व करा, हे तुमचं फर्स्ट स्टेटमेंट आहे, तुमचं सेकंड स्टेटमेंट आहे, ब्रॅकेटमध्ये अँड आहे आणि त्याच्या इन बिटवीन ऑर आहे. बरं, ठीक आहे. आता जर मी ऑब्झर्व केलं तर इथं काय, अँड Q अँड Q. मी दोन्ही ब्रॅकेटमधून जर अँड Q बाहेर घेतलं तर काय होईल बघू. आता अँड Q निघून गेलाय, ब्रॅकेटमध्ये आहे P, अँड Q निघून गेलाय, त्याच्यानंतर सिम्बॉल आला ऑर, त्यानंतर आला निगेशन ऑफ P आणि ब्रॅकेटच्या बाहेर अँड Q. अँड Q बाहेर काढलाय तो ब्रॅकेटच्या बाहेर आलाय ऑर, म्हणजे इथे तुम्ही यूज केला ॲज अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे इथे तुम्ही लिहिणार आहात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपला कशासाठी आला आहे, P and Q. ओके, P and Q or R म्हणजे काय आलाय, P and Q or P and R. ठीक आहे, म्हणजे या फॉर्मॅटनुसार होतो, त्यांनी या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं. ब्रॅकेटमध्ये काय दिसतंय, P or निगेशन ऑफ P म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ आहे. कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये इथे येणार आहे T and Q or
P and negation of Q. इथे तुम्ही लिहिताय कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ आहे तुमचं P और निगेशन ऑफ P आणि त्याची व्हॅल्यू येणार आहे T. ओके. अँडच्या ट्रूथ टेबल मध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे. हा ट्रू आहे म्हणजे याचा आन्सर डिपेंड असणार आहे Q वर, आयडेंटिटी लॉ. Q और P and negation of Q म्हणजे इथे तुम्ही लिहिता ॲज अ आयडेंटिटी लॉ आणि आयडेंटिटी लॉचा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे आणि आपला फॉर्म्युला येणार आहे P and T. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे म्हणजे आन्सर आलं P. बरं, आता Q आणि ऑरनी मध्ये मल्टिप्लाय करा. काय Q और P. बरं, Q आणि ऑरनी मध्ये मल्टिप्लाय केलं अँड जशाचं तसं काय Q और निगेशन ऑफ Q म्हणजे इथे परत तुम्ही यूज करणार आहात कॉम्प्लिमेंट लॉ. काय लिहिता Q और P अँड इथंच आता बघितलं P और निगेशन ऑफ P T म्हणजे इथे येणार आहे T. इथं तुमचं यूज होणार आहे कॉम्प्लिमेंट लॉ आणि कॉम्प्लिमेंट लॉचा फॉर्म्युला आहे P और निगेशन ऑफ P तुमचा T येतो. बरं, आता अशा प्रकारे आपण सॉल्व केलेलं आहे इथं. आता बघू ही शेवटची स्टेप आहे काय Q और P and T. शेवटच्या स्टेप मध्ये आपल्या इथे Q और P and T. Q और P and T. अँडच्या ट्रूथ टेबल मध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे. टोटोलॉजी म्हणजे सगळं ट्रू आहे म्हणजे आन्सर याच्यावर डिपेंड आहे Q और P म्हणजे इथे तुम्ही लिहिताय तुम्ही कोणता लॉ यूज केलाय आयडेंटिटी लॉ यूज केलाय आणि त्याचं नाव आहे P and T आणि याचा आन्सर आहे P. ओके, आता आन्सर आलाय तुमचं Q और P पण तुम्हाला आन्सर काय पाहिजे P और Q म्हणजे इथं तुम्हाला इंटरचेंज करून घ्यावे लागतील जागा. म्हणजे तुम्ही इथं काय लिहिताय P और Q म्हणजे इथं तुम्ही यूज केलाय ॲज अ कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ तुम्हाला सगळ्यांना माहिती तरी सुद्धा आपण एकदा कम्युटेटिव्ह लॉ लिहू. काय P और Q इज सेम ॲज Q और P म्हणजेच काय दिस इज विच इज इक्वल टू RHS साईड आणि LHS विच इज इक्वल टू RHS आणि हे आपण प्रूव्ह केलंय विदाउट युझिंग ट्रूथ टेबल. त्यानंतरचा हा जो पुढचा क्वेश्चन आहे हा आपल्या एक्सरसाइजचा शेवटचा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन ॲज अ तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम्पल किंवा ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करणार आहात.